बोलणं झाला, तुम्ही बसवते मॅडम बसवते, तुमची चूक आहे. आज गाडी जो कामाला आहे तिथे बसायला पाहिजे. आपला मीटिंग प्रमाणे प्रशासनही हप्त्यामध्ये 4 दिवस यायला पाहिजे. 2 दिवस तिकडे यायला पाहिजे. बरोबर आहे. तुम्ही लोकांना मारते. आता मला साहेब तुम्ही बोला ना साहेब, तुमच्या पाणी तुमचा माणूस 3 दिवस पण जातो, तुम्हाला 3 दिवस पाणी भेटतो. तुम्ही काय देणार आम्हाला? आज सिडको वाळूज महानगर प्रकल्प अंतर्गत मागील 15 दिवसापासून पाण्याच्या वाढत्या समस्या पाहता यापूर्वी आम्ही माननीय कार्यकारी अभियंता व अभियांत्रिकी विभागातील सर्व कर्मचाऱ्यांशी पाठपुरावा केला. मात्र MIDCकडूनच पाणी कमी भेटत असल्यामुळे आम्ही आज माननीय मुख्य प्रशासक यांना निवेदन देण्यासाठी गेलो आणि सिडकोमध्ये मागील 3 दशकापासून वाढती लोकसंख्येच्या तुलनेत MIDCकडूनच सिडकोनी पाठपुरावा न करता 5 MLDचाच त्यांचा जो काही कोटा आहे त्या कोट्यावर आपल्या प्रकल्पाअंतर्गत 1 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या आहे आणि या लोकसंख्येला 5 MLD पाणी पुरवठा होऊ शकत नाही. म्हणून आवश्यक पाणी पुरवठा MIDCकडून मिळवून घेऊन सिडको वाळूज महानगर परिसरातील नागरिकांना मुबलक पाणी पुरवठा करावा हे निवेदन दिले. आज आम्ही निवेदन द्यायसाठी गेलो असता त्या ठिकाणी मुख्य प्रशासक उपस्थित नव्हते. आमचं निवेदन स्वीकारण्यासाठी मुख्य प्रशासकांच्या ऐवजी माननीय प्रशासक भागवत भेगोत सर तसेच माननीय प्रशांत काळे आणि कार्यकारी अभियंता माननीय कपिल राजपूत यांनी निवेदन स्वीकारून लवकरात लवकर या बाबतीमध्ये MIDC पाठपुरावा करून वाळूज महानगरला पाणी पुरवठा करू असे आश्वासन दिले. जर ह्या 8-10 दिवसामध्ये त्यांनी एक चांगलं आम्हाला आश्वासित केलेलं नाही किंवा त्या पद्धतीने पावले उचलले नाहीत तरी वाळूज महानगरच्या वतीने सिडको प्रशासनाच्या विरोधात लोकशाही पद्धतीने आंदोलन करू. गरज पडल्यास माननीय उच्च न्यायालयामध्ये दाद सुद्धा मागू. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.